नमस्कार मित्रांनो, संध्याचे 6:15 वाजलेत. तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. माझं शेळकेवाडी वकील बाबू चॅनलमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं मला सपोर्ट केल्यामुळं मी व्हिडिओ टाकत आहे. मित्रांनो, तुमचं हे जे प्रेम आहे ते असंच माझ्यावरती दिवसेंदिवस राहून देत. मस्तपैकी छान झोपले कुत्रे आहेत, तिची पिलं आहेत, ती झोपलेले आहेत. या पद्धतीनं तिची बाळं पण झालेले आहेत. उठली बघा, तिच्या बाळाकडे जायचं होतं पण ती उठली. तिला वाटलं मी काहीतरी करतोय वाटतं, त्यामुळं चालून बसली. असू दे. कुत्री परवा या आलेले, तिला जर 5 पिल्लं झालेले आहेत. त्या पिल्लं दावायचं होतं तुम्हाला, पण ती चढदशानं उठून बसल्यानंतर आता म्हटलं राहून दे, कारण कदाचित अंगावर सुद्धा चावण्याची शक्यता असते, त्या धावत नाहीत. ही नियमाप्रमाणे आपलं फार्म हाऊस लोकेशन. तर आज एका नवीन केसबद्दल आपण बोलू. समाजामध्ये वेगवेगळ्या केसेस घडत असतात. हे फार्म हाऊस आपलं लोकेशन आहे. सुंदर छानपैकी दिसते. इकडून किचन वगैरे आहे. स्विमिंग टँक, पाणी वगैरे भरून ठेवले. आता जस्टच पार्टी आता येणार आहे. पार्टीला आता थोड्या वेळात लॉन वगैरे आहे. पाणी भरून ठेवले. हे लोकेशन आहे छानपैकी. एक नवीन वेगळ्या केसवर आपण आज बोलत आहोत. मित्रांनो, अशीच करवीर तालुक्यातील मुलगी होती. घरची परिस्थिती, शेतकरी नवरा होता, किरकोळ किराणमालचं घरात दुकान, आणि सदर शेतामध्ये माळवं असायचं वगैरे. इका येण्यासाठी कोल्हापूरहून एक 10-15 किलोमीटरवर तिचं गाव होतं, आणि गावातून ती माळवं इकायला येत होती. माळवं विकता विकता बाजारमध्ये माळवं घेऊन बसायची. दिसायला फार सुंदर देखणी होती, आणि एका कारखान्याचं एक कामगार तिच्याकडे दररोज माळवं घेण्यासाठी येत होता. आणि दररोज माळवं घेता घेता तो जो कामगार होता, म्हणजे अधिकारी होता तसा, तो एका सहकारी साखर कारखान्यातला, आणि त्याचं दररोज ह्याच लेडीज करलं, म्हणजे मुलगी करलं, त्या दररोज माळवं घेत होता. माळवं घेता घेता तिच्या प्रेमात पडला. तिनं जो काय दर भाजीपाल्याचा लावल, तो म्हणून तो पैसे द्यायचा, जादा पैसे द्यायचा वर, आणि तिला म्हणायचा जर काय तुम्हाला अडीअडचण असेल तर मी पैसे देतो, तुम्ही काय काळजी करू नका. आणि तिला पण तशीच सवय लागली. एक दिवस 5,000 रुपये मागून घेतलेत. मला माळव्याला पाहिजे, ह्याला पाहिजे, त्याला पाहिजे, आणि दोघांच्या भेटी होऊ लागल्या. पैसे देताना त्यानं तिला माळवं तिथंच ठेवलं बाजारमध्ये, आणि हिला घेऊन बाहेर फिरायला गेला. अर्थात तिची 4 चाकी गाडी होती. बाहेर गेल्यानंतर दररोज यांचं ती घराकडून माळवं घेऊन येते. तिची एक मैत्रीण होती, तिच्याविषयी ती माळवं ठेवायची. तिला काय असेल ते कुठल्याही दराने विक म्हणायची, आणि ही मात्र त्याच्याबरोबर बजायची. फिरवून वगैरे सकाळी 9-10 वाजता माळवून गेला की संध्याकाळी 7, 8, 9, 10 वाजता ती माळवं घेऊन, म्हणजे रिकाम झालेली बोटी घेऊन घरी जायची. आणि ह्यातनं दिवस जाता 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 एक दिवस असा आला की तिनं सोन्यासारखा संसार, 2 लग्नाला आलेली मुलं 15-16 वर्षाची, म्हणजे 10वी-12वीला असणारी, आणि त्यानंतर सोन्यासारखं घरदार, किरकोळ किराणमालचं दुकान होतं, शेती थोडीफार होती पोटापुरती, सगळ्यावर लात मारली, आणि बिचारी त्या पुरुषाबरोबर पळून आली.
आणि वैशिष्ट्य म्हणजे ती जी राहत होती संपूर्ण घर वगैरे सोडून तिनं त्या पुरुषाबरोबर जिथं तो कारखान्याला सर्व्हिस सुरू होता त्यानं कोल्हापुरात एक घर घेतलं आणि त्या खोलीवर तिला ठेवली. तो गावी आपल्या तिची 2 मुलं होती त्या पुरुषाला, परत पत्नी होती आणि चांगल्या पद्धतीनं हिला सुद्धा सांभाळण्याचं त्यानं वचन वगैरे दिलं होतं. कारण ही दिसायला एवढी सुंदर होती की छानच होती. त्यामुळं कदाचित त्याचा पाऊल घसरला का काय झालं देव जाणे. थोडे दिवस रिलेशन चांगलं चाललं. थोडे दिवस म्हणण्यापेक्षा 5-7 वर्षे हे त्यांचं रिलेशन चालू होतं. त्यानंतर जसा तो हिला वेळ देईना तसं यांच्या दोघांमध्ये वांदी निर्माण होऊ लागली. त्यानंतर ही पण थोडी फार हुशार होती. हिनं त्याला एकच सांगितलं, मला तुझ्यामुळं माझं आयुष्य बर्बाद झालं, मला 25-30 लाख रुपये तरी दे, नसतर मला कुठंतरी घर घेऊन दे, त्याच्याशिवाय मी तुला सोडणार नाही. त्यानं हिला काय सोडली नाही, पण एक 25-30 लाख रुपयाचं कोल्हापूरमध्ये एक घर तिला घेऊन दिलं. घेऊन दिल्यानंतर हा कधी यायचा कधी नाही यायचा, 8-8 दिवस 15-15 दिवस हिच्याकडे येत नव्हता. दरम्यानच्या काळात हिनं आपल्या नवऱ्याविरोधात कोर्टामध्ये कुठलीही दुसरी केस टाकली नाही, फक्त घटस्फोटाची केस टाकली आणि तिला 1,500 रुपये पोटगी मंजूर झाली. आणि कोर्टामध्ये नवऱ्याला फक्त त्रास द्यायचा या उद्देशानं कोर्टामध्ये यायची, पोटगी घ्यायची, निघून जायची. अशा पद्धतीनं हिचा व्यवसाय चालू झाला. आणि थोडे दिवस गेले आणि सदरची स्त्री पुरुष जवळ नसल्यामुळं फार वाईट परिस्थिती सांगण्यासुद्धा मला लाज वाटते की इतर पुरुषांच्या परत नादा लागली. आणि आजची परिस्थिती अशी आहे, तिच्या जवळ कोण नाही, इस्टेट थोडीफार जी दिलेली होती तेवढीच आहे आणि वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीनं वेगवेगळे निर्णय घेऊन आयुष्याचं पूर्ण धूळदान केलेलं आहे. आणि दरम्यानच्या वेळा नवऱ्यानं घटस्फोटची केस दाखल केली. केस दाखल केल्यानंतर ही कामामध्ये हजर राहिली नाही आणि सदर घटस्फोटच्या केसमध्ये नवऱ्याला घटस्फोट मिळाला, पण सध्या अजून पोटगीची केस ही चालूच आहे. अशा पद्धतीनं ती पोटगी घेते, जाते, कुठं राहते, काय राहते आता नवऱ्याला पण माहीत नाही, पण तारखेच्या तारखेला येऊन जाते. आणि आता परिस्थिती अशी आहे, वय वाढत निघालं आहे, बीपीची गोळी चालू आहे, शुगर चालू आहे आणि आता तिला सांभाळायला कोण नाही. एक सुखी घर, सुखी संसार स्वतःच्या हातानं त्या स्त्रीनं बर्बाद केला. गावी जाता येत नाही, नवऱ्यासंगत घटस्फोट झाला आहे, 2 सोन्यासारखी छान मुलं आहेत, घरदार भावकी संपूर्ण चांगलं होतं. पण आज परिस्थिती अशी आहे, हिला जवळ कोण घ्यायला तयार नाही आणि विचारत पण कोण नाही. सध्या फार परिस्थिती वाईट आहे आणि कधी तरी आम्हाला भेटते, पण बघितलं की वाटतं एक सोन्यासारखा संसार मोडल्याला जर कुणाकडं बघावं तर ह्या स्त्रीला बघितलं की वाटते सोन्यासारखा संसार हिने काय म्हणून मोडला असेल. आणि बघितलं की जो त्यावेळेचं तिचं जे तेज होतं चेहऱ्यावर ते संपूर्ण कुठंतरी ओसाळलेलं आहे. आणि आयुष्यामध्ये काहीतरी तिनं आयुष्यात चुकीचा निर्णय घेतलेला आहे. तिच्या चेहरा आणि बॉडी बघितली की लक्षात येतं की ही आयुष्यामध्ये फार पश्चातापामध्ये असते. आणि दुसरी व्यसनं लागल्यात ते आता मला व्हिडिओला सांगासुद्धा मला लाज वाटते. अशा पद्धतीनं घाणेरडी व्यसनं आहारी गेल्या आणि आयुष्याच्या घटका मोजाय चालू आहेत. अशा पद्धतीनं सुद्धा केसेस हँडल करावं लागतात कोर्टामध्ये. आणि ह्या स्त्रियांना आयुष्यामध्ये कशा थोड्याच्या क्षणिक सुखासाठी आपलं आयुष्य ह्या पणाला लावू शकतात, ह्याचं दुर्दैव आणि वाईट वाटत असतं. तर ह्या पद्धतीनं समाजामध्ये हे जे चाललेल्या घटना आहेत फार दुःखदायक आणि वाईट अनुभव जातात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन केस पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच जाता जाता एक नवीन
केसचा आपण उलगडा पाहूया आणि आपण आपल्या चांगल्या मार्गाचा निवड करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. माझ्या चॅनेलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.